हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझ्या मित्राची ताई मला नेहमी अशा पद्धतीने कॉल आणि मेसेज करत असे जसे ती माझी प्रेयसीच आहे. इतकंच नव्हे तर ती मला त्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा पाठवत असे. तिचं वय साधारण 35 वर्षांचं असावं. पण ती अजूनही खूप सुंदर दिसत होती. एका दिवशी तिचा फोन आला. मी फोन उचलला तर ती म्हणाली, "मुकेश, कसा आहेस तू?" मी म्हणालो, "ठीक आहे, ताई. काही काम आहे का?" तर ती म्हणाली, "तू 2 दिवस घरात आला नाहीस ना, म्हणून विचारत होते." मी म्हणालो, "हो ताई, जरा कामात व्यस्त होतो." ती म्हणाली, "मग आज घरी येणार का?" मी म्हणालो, "तुम्ही म्हणताय तर नक्की येतो. संध्याकाळपर्यंत येईन." संध्याकाळी साधारण 6 वाजता मी कामिनी ताईच्या घरी पोहोचलो. मी अजयला हाक मारत घरात गेलो. पाहिलं तर अजय घरी नव्हता. मग मी कामिनी ताईला हाक मारली पण तीही काहीच बोलली नाही. नंतर मी तिच्या बेडरूमकडे गेलो. बेडरूमचं दार उघडलं तेव्हा कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं तर कामिनी ताई होती. मी म्हणालो, "ताई, मी तुम्हालाच शोधत होतो." "अजय कुठे आहे?" ती म्हणाली, "तो आपल्या मेहुण्यासोबत बाहेर गेला आहे. रात्रीपर्यंत परत येईल." अजय आपल्या ताईसोबतच राहत होता. कारण त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. कामिनी ताईनं पिवळ्या रंगाचा मॅक्सी घातला होता. ती मला मोठ्या प्रेमाने पाहत होती. आज ताई थोडी रोमॅन्टिक मूडमध्ये होती. तिनं माझा हात धरला आणि मला टेबलवर बसवलं. त्यानंतर ती फ्रीजमधून वाईनची बाटली काढून म्हणाली, "ही माझ्या नवऱ्याने खास माझ्यासाठी मागवली होती, पण मला एकटीने पिण्यात मजा येत नाही. म्हणून विचार केला की तू कंपनी दिलीस तर आणखी मजा येईल." त्यानंतर ताई माझ्या शेजारी बसली. मी विचारलं, "ताई, अजय म्हणत होता की तो कुठेतरी परदेशात जाणार आहे?" ती म्हणाली, "हो, तो काही दिवसांसाठी नेपाळला जात आहे." ताई वाईनचे ग्लास बनवत होती. ती ज्या नजरेने मला पाहत होती, त्याने मला खूप लाज वाटत होती. मी म्हणालो, "ताई, अजय खूप लकी आहे." ताई माझा हात पकडून खूप शांत आवाजात म्हणाली, "तूही खूप लकी आहेस, कारण मी तुझ्यासोबत आहे." मग ताई म्हणाली, "बरं, एक सांग, मी तुला कशी वाटते?" मी म्हणालो, "ताई, तुम्ही खूप चांगली दिसता." त्यानंतर ताई माझा हात धरून मला तिच्या बेडरूमकडे नेऊ लागली. मी म्हणालो, "ताई, तुम्ही हे काय करताय?" ती म्हणाली, "का? काय झालं?" मी म्हणालो, "ताई, हे चुकीचं आहे." ती म्हणाली, "काहीच चुकीचं नाही. जर मी तुझं साथ देऊ शकते, तर तू माझा साथ का देऊ शकत नाहीस?" त्यानंतर ताई मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि आतून दार बंद केलं. जेव्हा ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली, तेव्हा मी इच्छा असूनही मी स्वतःला थांबवू शकलो नाही. कारण ताईने आधीच तिच्या उपकाराखाली मला दाबून ठेवलं होतं. साधारण 4 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी कामाच्या शोधात इथे आलो होतो. खूप भटकंती केल्यानंतर मला एका कंपनीत काम मिळालं आणि त्याच दरम्यान माझी एका मुलाशी मैत्री झाली. त्याचं नाव अजय होतं. काही दिवसांपर्यंत सगळं ठीक चालू होतं. नंतर माझ्या कामाने खुश होऊन कंपनीच्या मालकाने मला कंपनीचा मॅनेजर बनवलं. कंपनी खूपच प्रगती करत होती आणि काही दिवसांत ती एक प्रसिद्ध कंपनी बनली. एका दिवशी माझ्या मित्र अजयने मला सांगितलं, "यार, एक दिवस तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. माझी ताई तुझ्याशी भेटायला इच्छुक आहे." मी म्हणालो, "ठीक आहे, आपण रविवारी जाऊ." तो म्हणाला, "उद्या रविवारी आहेच ना?" मी म्हणालो, "ठीक आहे, मग उद्या जाऊ." पुढच्या दिवशी मी माझ्या मित्रासोबत त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्या ताईने दरवाजा उघडला आणि एका क्षणासाठी मी त्यांना पाहून विचारात पडलो. कारण त्या अजूनही अगदी तरुण आणि सुंदर दिसत होत्या. अजय म्हणाला, "ताई, हाच माझा मित्र, मुकेश." त्या स्मित करत म्हणाल्या, "अच्छा, आत या तुम्ही दोघं. बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते." मी विचारलं, "अजय, तुझे जिजाजी कुठे आहेत?" अजय म्हणाला, "माझे जिजाजी बाहेर राहतात. ते इथे खूप कमी येतात." अजय पुढे म्हणाला, "अच्छा, मुकेश, तू इथेच थांब." मला अजय म्हणाला, "मला थोडं काम आहे, मी लगेच येतो." असं म्हणत तो निघून गेला. त्यानंतर ताई चहा घेऊन आली. ती म्हणाली, "अजय कुठे गेला?" मी म्हणालो, "अजय काही कामानिमित्त बाहेर गेला आहे. तो म्हणाला की त्याला काही काम आहे. थोड्या वेळात परत येईल." त्यानंतर ताई माझ्या समोर टेबलवर बसली. मी चहा पीत होतो आणि तेव्हा मी पाहिलं की ताई मला टक लावून पापणीसुद्धा न हलवता पाहत होती. मी विचारलं, "काय झालं ताई?" ती म्हणाली, "काही नाही. फक्त तुला बघत होते." ताई म्हणाली, "बरं,
तुझं लग्न झालं आहे का? मी म्हणालो, नाही ताई, अजून झालं नाही. मग ती म्हणाली, कोणी गर्लफ्रेंड तरी असेल? मी म्हणालो, नाही ताई. काही वेळानंतर मी म्हणालो, बरं ताई, मी आता निघतो. अजय आला तर त्याला सांगून टाका. ताई म्हणाली, इतक्या लवकर कुठे चाललास? संध्याकाळपर्यंत थांब. मी म्हणालो, नाही ताई, मला काम आहे. ती म्हणाली, तू काय काम करतोस? मी म्हणालो, ताई, मी एका कंपनीत मॅनेजर आहे. त्यानंतर मी तिथून निघून आलो. नंतर एका दिवशी माझ्या मालकाचा फोन आला. तो म्हणाला, कंपनीत छापा पडला आहे आणि मी सांगितल्याशिवाय तू कंपनीत येऊ नकोस. असं म्हणत त्याने फोन ठेवला. हळूहळू 1 महिना निघून गेला. मला पगारही मिळाला नव्हता. मी मालकाला फोन केला, तेव्हा तो म्हणाला, कुठून तरी पैसे घेऊन काम चालव, पुढच्या महिन्यात 2 महिन्यांचा पगार एकत्र मिळेल. आता माझ्यासमोर खूप मोठी अडचण उभी राहिली होती, कारण माझ्याकडेही पैसे नव्हते. एका संध्याकाळी अजय माझ्या खोलीवर आला. तो मला पाहून म्हणाला, काय झालं? तू खूप चिंतेत दिसतोस. त्यानंतर मी त्याला माझी सगळी कहाणी सांगितली. तो म्हणाला, तू एक काम कर, माझ्या ताईकडून काही पैसे उसने घे. जेव्हा तुला पगार मिळेल तेव्हा परत देऊन टाक. त्यानंतर मी अजयसोबत त्याच्या घरी गेलो. अजयने त्याच्या ताईला सगळी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, बस एवढंच ना? तुम्ही बसा, मी लगेच येते. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि काही वेळाने 25,000 रुपये घेऊन आली. ताई म्हणाली, तू एक काम कर, जेव्हापर्यंत तुझ्या कंपनीची अडचण संपत नाही, तोपर्यंत आमच्याच घरी राहा. मी म्हणालो, नाही ताई, तुम्ही एवढं केलंत ते खूप आहे. तेवढ्यात अजय म्हणाला, हो यार, ताई बरोबर म्हणते आहे. तसंच आमच्याकडे खूप रिकामे खोली आहेत. तुला कुठल्याही खोलीत राहता येईल. ते लोक मला खूप फोर्स करू लागले. मग मी म्हणालो, ठीक आहे ताई, मी इथेच राहतो. एका दिवशी मी बाल्कनीत बसून लॅपटॉपवर काम करत होतो. तेव्हा ताई चहा पीत माझ्याजवळ आली. ती म्हणाली, काय करत आहेस, मुकेश? मी म्हणालो, ताई, कंपनीचं काही काम आहे तेच पाहत होतो. ताई माझ्या शेजारी अगदी माझ्याजवळ बसली. मी म्हणालो, ताई, मी थोडा बाजूला सरकतो. तर ती म्हणाली, नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढ्यात ताईने माझ्याशी अशी गोष्ट बोलली की मी शॉक झालो. तिने म्हटलं, तू मला तुझी गर्लफ्रेंड बनव. मी म्हणालो, ताई, पण तुम्ही तर लग्न केलेली आहात. ताई म्हणाली, तर काय झालं? या वयात बॉयफ्रेंड बनवणं चुकीचं आहे का? मी म्हणालो, चुकीचं तर नाही, पण जर ही गोष्ट जिजाजींना किंवा अजयला कळली तर तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. ताई म्हणाली, अजय अजून लहान आहे आणि माझा नवरा परदेशातून परत येण्याचं नावच घेत नाही. मग त्यांना कसं कळेल? इतक्यात अजय आला आणि ताई माझ्यापासून दूर झाली. हळूहळू मला जाणवू लागलं की ताई माझ्यावर डोरे टाकत आहे. ती जे काही माझ्यासोबत करत होती, त्याचा मी उघडपणे विरोध करू शकत नव्हतो, कारण मी तिच्या उपकाराखाली दबला होतो. जसे जसे वेळ जात होता, ताई तिच्या वागण्यातून बाज येत नव्हती. मग एका दिवशी अजय घरी नव्हता. तो कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेला होता. तेव्हा ताई म्हणाली, जेव्हा मी तुझा साथ देऊ शकते, तर तू माझा साथ का देऊ शकत नाहीस? त्यानंतर ती मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि माझ्यासोबत आता मला सगळं समजलं होतं की ताईने तिच्या स्वार्थासाठी मला स्वतःजवळ ठेवलं आणि माझ्या एका शब्दावर पैसेही दिले होते. मला फक्त ताईला दिवसा तारे दाखवायचे होते आणि ते काम मी अनेक वेळा करून दिलं होतं. आता ताई माझ्यामुळे ताई खूप खुश राहत होती. तर मित्रांनो, ही काल्पनिक कथा तुम्हाला कशी वाटली? आशा करते की तुम्हाला आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की या कथेबद्दल तुमचं काय मत आहे. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. व्हिडिओ पाहण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. आगामी कथेत पुन्हा भेटूया.